डेंग्यू आजारावर प्रभावी घरगुती उपाय. डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा डेंग्यू विषाणूवाहक डासांमुळे होणारा एक असंसर्गजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती डासाची मादी मानवी रक्त पसंत करते. डेंग्यू तापाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीला सौम्य किंवा गंभीर लक्षणे जाणवतात. योग्य वेळी प्रतिबंध न केल्यास सौम्य लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात. डेंग्यूची लक्षणे. सौम्य डेंग्यूची लक्षणे: जास्त ताप येणे, तीव्र प्रमाणात डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, सौम्य रक्तस्राव, मळमळ, उलट्या होणे ही लक्षणे सौम्य डेंग्यूमध्ये दिसून येतात. गंभीर डेंग्यूची लक्षणे: पोटदुखी, यकृताची हानी, प्लेटलेटमध्ये घट, जास्त रक्तस्राव, डोळ्यांच्या मागे तीव्र स्वरूपाच्या वेदना ही लक्षणे गंभीर डेंग्यू झाल्यावर आढळून येतात. डेंग्यू आजारावर प्रभावी घरगुती उपाय. पपईची पाने डेंग्यू तापावर मात करू शकतात. पपईच्या पानांचा रस शरीरात प्लेटलेट काउंट वाढवून रक्तस्राव रोखतो, त्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. प्लेटलेट काउंट पुनर्संचयित करण्यासाठी तुम्ही कच्ची पपईची पाने खाऊ शकता, त्यामुळे तुम्हाला डेंग्यूपासून लवकर बरे होण्यास मदत होते. पपईची पाने 1 कप पाण्यात मिक्सरमध्ये बारीक करा, नंतर गाळून तो रस प्या. पपईची पाने डेंग्यूसाठी उत्तम घरगुती उपाय आहे. डेंग्यूवर उपचार करण्यासाठी गिलॉय प्रसिद्ध आहे. ते कच्चे किंवा रस म्हणून सेवन केले जाते. यामध्ये 10 विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. गिलॉयच्या देठांचे लहान तुकडे करा आणि पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा, नंतर रस गाळून प्या. शरीरातील हायड्रेशन पातळी स्थिर ठेवण्यास पाणी मदत करते. बार्ली शरीराला पोषक तत्वे पुरवते. 1 कप बार्ली 3 कप पाण्यात कमीत कमी 30 मिनिटे उकळून घ्या, म्हणजे पाणी बार्लीचे पोषक तत्वे आणि गुणधर्म शोषून घेईल. नंतर हे पाणी प्या. हायड्रेशनचा नारळ पाणी हा उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे डिहायड्रेशन रोखून शरीरातील विषारी पदार्थ कमी करण्यास मदत करतात. दिवसातून किमान 2दा नारळ पाणी पिल्याने डेंग्यूची लक्षणे दूर होण्यास मदत होते. डेंग्यूवर एक उपयुक्त घरगुती उपाय म्हणजे मेथीचे दाणे आहे. ते मानवी शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात देखील समावेश करू शकता. मेथीचे दाणे खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर रिकाम्या पोटी ते पाणी प्या. डेंग्यूमुळे तुमचे शरीर कमजोर आणि थकलेले होऊ शकते. तुम्ही योग्य विश्रांती घेतल्यास तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. डेंग्यूमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. त्याचा तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो. झोप आणि निरोगी आहारासह योग्य विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा. निरोगी आहारामुळे तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. कडुनिंब, तुळस आणि तुळशी ही 3 औषधी पाने आहेत. डेंग्यू आणि इतर आजारांवर प्राचीन घरगुती उपचारांमध्ये औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात, जे तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि ताप कमी करण्यास तुळशीची पाने मदत करतात. डेंग्यूवर सर्वात सोपा उपचार म्हणजे कच्ची तुळशीची पाने चावणे किंवा तुळशीच्या पानांचा चहा पिणे. डेंग्यू विषाणूंशी लढणारे अँटीव्हायरल गुणधर्म कडुलिंबाच्या पानांमध्ये असतात. कडुलिंबाची पाने उकळून घ्या, नंतर ते थंड करून गाळून घ्या आणि दिवसातून अनेक वेळा कडुलिंबाचे पाणी प्या. कडुलिंबाची पाने डेंग्यूसाठी उत्तम घरगुती उपायांपैकी एक आहेत. डेंग्यू ताप शरीरातील अँटीबॉडीजवर परिणाम करतो.
हळदीसारख्या अन्नामध्ये दाहक विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात आणि डेंग्यू बरा करतात. दुधात हळद टाकून पिल्यास हायड्रेशनमध्ये देखील मदत होते. कोमट दुधात 1 चमचा हळद घाला आणि ते दिवसातून 2दा प्या. गोड म्हणून दुधात चिमूटभर मध घाला. आल्याचा थोडासा चिकटपणा डेंग्यूच्या सौम्य लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतो. डेंग्यू आजारासाठी आरामदायी पेय म्हणून आल्याचा चहा बनवा. शरीराला फळे खाल्ल्याने पोषक तत्वे मिळतात. फळांचा रस पिल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात. डेंग्यूच्या प्रभावी उपचारांसाठी डाळिंब, पेरू आणि किवी या 3 फळांचे रस करून प्या. अँटीऑक्सिडंट गुणधर्म काळी मिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात, जे डेंग्यूशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कमी प्रमाणात काळी मिरीचे सेवन केल्याने डेंग्यूचे विषाणू नष्ट होण्यासाठी मदत होते. औषधी वनस्पती डेंग्यूसाठी एक अतिशय चांगला घरगुती उपाय आहे. कालमेघ ही डेंग्यूसाठी एक प्रभावी वनस्पती आहे, जी विविध रोगांवर उपचार करते. त्याचे अँटीव्हायरल गुणधर्म कोणत्याही परिस्थितीला बिघडण्यापासून रोखतात. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुधी प्लेटलेटची संख्या वाढवते. ही औषधी वनस्पती डेंग्यू विषाणूंशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. गोल्डन सील ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये डेंग्यूशी लढण्यासाठी अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. ते डेंग्यूची सौम्य लक्षणे जसे की मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि ताप बरे करण्यास मदत करते. कारल्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. त्याची चव कडू असते. कारले डेंग्यू विषाणूविरुद्ध लढते. कारल्याची भाजी बनवून खा किंवा त्याचा रस बनवा. दोन्ही प्रकारे कारले तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि डेंग्यू विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तुमच्या शरीराला प्रतिकारशक्ती प्रदान करते. डेंग्यू तापामुळे शरीराची ताकद कमी होते, म्हणून हलके आणि निरोगी अन्न खा. तुमच्या आहारात रस, सॅलड आणि फळे समाविष्ट करा. ते तुमच्या शरीराला डेंग्यू विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती देते.